घोडबंदर येथील विजय गार्डन परिसरात असलेल्या एका जुन्या गृहसंकुलाची एका विकासकाने वाट अडवली, त्यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे। इमारतीच्या बांधकामासाठी गृहसंकुलाकडे जाणाऱ्या 9 मीटर रस्त्यावरच या विकासकाने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय। वारंवार विकासकाशी संपर्क करूनही विकासकाने दाद न दिल्याने शिवसेनेचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी या ठिकाणी जाऊन विकासकाला थेट जाब विचारलाय। 9 मीटरपैकी जेवढ्या रस्त्यावरती विकासकाने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता तो संपूर्ण रस्ता रवी घरत यांनी मोकळा करून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। घोडबंदर महामार्गावरील आनंदनगर परिसरातील विजय वाटिका ही जुनी आणि मोठी सोसायटी आहे। या सोसायटीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक राहत असून सोसायटीच्या बाजूला एका नवीन इमारतीचं काम सुरू आहे। मात्र या इमारतीच्या बांधकामासाठी सोसायटीकडे जाणाऱ्या 9 मीटर रस्त्यांपैकी 1 ते 2 मीटर रस्त्यावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी इमारतींचा प्रवेशद्वार लावण्याचा घाट संबंधित विकासकाने घातला असल्याचा आरोप सोसायटीच्या नागरिकांकडून करण्यात आला आहे। नियमाप्रमाणे सोसायटीकडे जाणाऱ्या 9 मीटर रस्ता ठेवणे बंधनकारक असताना संबंधित विकासकाने सोसायटीच्या रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने नागरिकांची सुरक्षा देखील धोक्यात आलेली आहे। या संदर्भात रहिवाशांनी संबंधित विकासकाला जाब विचारण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र रहिवाशांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद विकासकाकडून मिळालेला नाहीये। या सोसायटीमधील सर्व नागरिकांनी रस्त्याची समस्या घेऊन रवी घरत यांच्याकडे आपली समस्या मांडली, त्यामुळे तात्काळ या ठिकाणी रवी घरत यांनी जाऊन नागरिकांची समस्या जाणून घेतली। संबंधित विकासकाला देखील बोलावून नागरिकांची समस्या त्याच ठिकाणी सोडवली आहे। 9 मीटरपैकी काही मीटर रस्त्यावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने काही घटना घडल्यात। फायर ब्रिगेडची गाडी आतमध्ये यायला अडचण निर्माण होऊन नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली होती, असं देखील यावेळी शिवसेना विभाग प्रमुख रवी घरत यांनी म्हटलं आहे। 9 मीटर ये जो भाग है परिवार वाले रहते हैं सपरा सोसाइटी में, और यहाँ पे जाने आने के बच्चे छोटे जाते हैं, लेडीज आती जाती रहती है। इसके लिए हम लोग को यहाँ से कम 9 मीटर का रास्ता चाहिए। हमारा गेट बनना चाहिए, इधर से इनका गेट नहीं खुलना चाहिए, सबसे बड़ी बात यही है। और हमारा गेट आगे भी बनना चाहिए और यहाँ से हम दीवार डालना चाहते हैं, क्योंकि यहाँ पर इनका कुछ भी रहता है हमको दिखाई नहीं पड़ना चाहिए। कोई आता है कोई जाता है वो मालूम नहीं पड़ना चाहिए। हमारे बच्चे यहाँ बैठेंगे, कल वो लोग वहाँ से आके यहाँ बैठेंगे, कोई बैठ रहा है कोई नहीं बैठ रही है, क्या कर रहे हैं क्या नहीं, बच्चों के ऊपर असर पहुँचेगा ना। माझं नाव अमिता भुसावलकर। आम्ही इथे 10 वर्षात 2010 मध्ये आलो आहोत। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आम्हाला काहीही त्रास नव्हता इथे, आणि आता इथली हिरवळ तर जातेच आहे, आणि प्लस मुलांसाठी पण आमच्या सेफ्टीचा इश्यू झालेला आहे, कारण इथे काय एक्झॅक्टली काय उघडतं आहे याची कल्पना नाही आहे। कोणी म्हणतं इथे लॉजिंग उघडते, कोणी म्हणतं इथे रेस्टॉरंट अँड बार उघडतं आहे, तर आता आमच्या मुलांच्या सेफ्टीचा पण इथे प्रश्न आहे। सो प्लीज मी सगळ्यांना विनंती करते की प्लीज आम्हाला इथे हेल्प करावी। आज इतका घोडबंदर रोडचा त्रास असून सुद्धा आम्ही इथे राहत होतो, आणि आत्ता जेव्हा सगळीकडे इथे प्रगती होते आहे, मेट्रो येते आहे, तेव्हा ह्या गोष्टी पण येत आहेत। सो प्लीज वी रिक्वेस्ट यू ऑल की याच्यामध्ये बघा, आणि आमच्या मुलांच्या ॲटलीस्ट सेफ्टीसाठी तरी इथे दूसरा काहीही इलीगल बनू। निशा सिंह है, और मेरा एक कंसर्न ये भी है कि सेफ्टी पॉइंट ऑफ व्यू से, और दूसरा जो हमारे प्रेमाइसेस में 300-400 मीटर के अंदर मंदिर है, और दूसरा यहाँ पे मेडिटेशन सेंटर है, और उसके आसपास किसी भी तरीके की ये जो एक्टिविटीज़ हैं, जैसा बोला जा रहा है कि यहाँ पे बार या रेस्टोरेंट इस तरीके का खुलेगा, वो होना नहीं चाहिए। मी विजय वाटिका सोसायटीचा सेक्रेटरी आहे। जेव्हापासून हे काम चालू झालेलं आहे तेव्हापासून आमचे सगळे रहिवासी खूपच परेशान आहेत, कारण सतत इकडे काम चालू असतं आणि काय होणार आहे नक्की याचं खूप मोठं सस्पेन्स होतं। आम्ही 2दा इथे RTI फाईल केला फाईन करायला की एक्झॅक्टली काय होतं, ती इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली नाही। मेन प्रॉब्लेम असा आहे की हा रोड जो आहे हा थोडासा सेक्युलर रोड असल्यामुळे इथे संध्याकाळी खूप कमी रहदारी असते, आणि एखादं बार आणि रेस्टॉरंट इथे चालू झालं तर इट इज गोइंग टू बी ए मेजर कन्सर्न फॉर दी रेसिडेंट्स, फॉर द चिल्ड्रन, फॉर द विमेन। कारण संध्याकाळी 7-8 वाजता लोक जेव्हा येतील, मुली येतील, बायका येतील, जेव्हा इथे कुठल्या प्रकारचे लोक असतील ते आम्ही काही सांगू नाही शकत, आणि आम्ही सगळेजण ऑफिसला जाणारे लोक आहोत, त्याच्यामुळे आम्हाला वेळ नसेल या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला। त्याच्यामुळे आम्ही या बिल्डरला अप्रोच केलं, आम्ही त्याला सांगितलं की आपण डिस्कस करू आणि हा विषय सॉल्व्ह करू, पण त्यांनी आमचं बिलकुल ऐकलं नाही। आम्ही त्यांना सांगितलेलं की आपसामध्ये आपण डिस्कस करून काहीतरी मार्ग काढू, पण त्याला आमचं ऐकायचं नव्हतं। पर्याय स्वरूपी आम्ही TMCमध्ये गेलो, आम्ही तिथे कंप्लेंट दिल्या, आम्ही त्यांना कंप्लेंट दिल्यानंतर आता आम्ही रवी साहेबांकडे आलेलो आहोत। आमच्या खूप अपेक्षा आहेत की या विषयामध्ये ते आम्हाला मार्गदर्शन करतील, आम्हाला हेल्प करतील, आणि काहीतरी मार्ग देतील ज्याच्यामधनं आमच्या सोसायटीचा हा जो सेफ्टी कन्सर्न आहे तो सॉल्व्ह होईल।